उगवतीच्या उजव्या अंगाला पुण्यापासून 5 कोसांवर दिव्याच्या घाटाची दरड उभी आहे. दिव्याचा घाट चढून वर गेले की कऱ्हेच्या मुलखात पाऊल पडते. दिव्याचा घाट म्हणजे कऱ्हेपठाराचा उंबरठाच आहे. जेजुरीपासून वज्रगड, पुरंदर, बोपदेव घाट, दिव्याचा घाट, सोनोरीचा घाट असा बागदार वळसा घेऊन भुलेश्वरावरता सह्याद्रीने एक चंद्रकोर रेखली आहे. या डोंगरी चंद्रकोरीच्या एका टोकावर भुलेश्वर महादेव आणि दुसऱ्या टोकावर जेजुरीचा खंडोबा उभा आहे. आणि या चंद्रकोरीच्या ऐन मध्यावरून कऱ्हा नदी झुळझुळ वाहते. एकदा असे झाले, ब्रह्मदेव सह्याद्रीच्या शिखरावर ध्यानस्थ बसले होते. धर्मराजाने आरंभलेल्या यज्ञाच्या काही निकडीच्या कामासाठी भीम ब्रह्मदेवांना बोलावू लागला. भीम शिखर चढून वर आला, पण ब्रह्मदेव तेव्हा ध्यानात बसले होते. भीमदेवाने त्यांची समाधी उतरवण्यासाठी अनेकविध प्रयत्न केले, पण विधिराज काही सावध होईनात. भीम मोठ्या चिंतेत पडला. एवढ्यात त्याला ब्रह्मदेवांच्या शेजारीच असलेला त्यांचा कमंडलू दिसला. त्यात पाणी होते. भीमाने तो कमंडलू उचलला आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकावर ओतला. कमंडलूतले गारगार, गोडगोड आणि स्वच्छ पाणी त्यांच्या मस्तकावरून खळाळू लागले. सह्याद्रीवरून ही गंगा भुई भिजवीत, मोत्यांची कणसे पिकवीत, फळाफुलांच्या बागा फुलवीत पूर्वेकडे धावत निघाली. ही खळखळणारी गंगा म्हणजे आमची कऱ्हा नदी. ब्रह्मदेवांच्या या कमंडलूचे नाव होते कर. करातून जी जन्मली ती करजा म्हणजे कऱ्हा, कऱ्हाबाई. अर्थात ब्रह्मदेवही या आकस्मिक स्नानाने खडबडून जागे झालेच. घाईघाईत ब्रह्मदेव उठले आणि भीमदेवाबरोबर तसेच गेले. कमंडलू सह्याद्रीवर तसाच लमणलेला राहिला. कमंडलू खळखळ वाहतच राहिला. शतके लोटली, युगे लोटली, अजून कऱ्हा वाहतेच आहे. आणि या चंद्रकोरी मुलखातून कऱ्हाबाई जाते. म्हणून या पठारी मुलखाला कऱ्हेपठार म्हणतात. पुरंदर किल्ला कऱ्हेपठाराची राखण करीत उभा आहे. कऱ्हेपठाराच्या मुलखात हा गड पुरंदर दिसतो कसा? सादीच्या सुंदर तपकात मोत्याचा तुरा ठेवावा तसा. अल्ल्याड सोनेरी, पल्ल्याड जेजुरी, मधून वाहते कऱ्हा. कऱ्हेपठाराचा पुरंदर जणू शिवशाहीचा तुरा. पुरंदर आता स्वराज्यात दाखल झाला होता. नेताजी पालकर तेथे किल्लेदार होते. नेताजीने गड अगदी झुंजता बनवला होता. नेताजी कमालीचा शूर होता आणि बुद्धिमानही तसाच. पुरंदरावर बसून कऱ्हेपठारातील आणि पुरंदर घेऱ्यातील अनेक फिर्यादींचे निवाडे त्याने अतिकौशल्याने केले होते. लोक फार खुश होते त्याच्या कारभारावर. त्याची कीर्ती पसरली होती की नेताजी पालकर दूरदृष्टीने न्यायनिवाडा करतात म्हणून. महाराजांनी आपल्या काही किल्ल्यांची नावे यावेळी बदलूनही ठेवली. रायरीचा रायगड झाला. चाकणच्या किल्ल्याचे नाव संग्रामदुर्ग ठेवले, तेही बहुधा याच वेळी. रोहिड्याचा विचित्रगड झाला, तोही बहुधा याच वेळी. तोरण्याचा प्रचंड गड बनला, तोही याच वेळी. आणि विजापुरात फार चिंतेचे वातावरण पसरले, तेही याच वेळी. शाही महालात चिंताक्रांत मुद्रेने खालच्या मानेने फारसे न बोलता अन मुळीच न हसता जो तो वावरत होता. कोकणपट्टीतल्या व शाही सल्तनीतल्या कित्येक बड्या बड्या अंमलदारांना विजापुरात मुद्दाम हुकूम पाठवून बोलावून घेतले होते. बडे बडे सरदार आपापसात कुजबुजत होते. दिवसेंदिवस चिंता वाढतच होती. सर्वांचे लक्ष खुदाकडे होते. हकीम शिकस्त करीत होते. या सगळ्याचे कारण म्हणजे बादशहा मोहम्मद आदिलशाह अतिशय आजारी होता. बादशहा आजारी असल्यामुळे अनेक बाबतीत आदिलशाही सल्तनीत दिलेपणा आला आहे व अनेक अंमलदार आपापल्या ठाण्यावरून विजापुरात जमा झाले आहेत, ही बातमी महाराजांना समजली. पण तेवढ्यात महाराजांचे लक्ष कऱ्हेपठारातील सुपे परगण्यावर गेले. त्याला कारणही तसेच होते. जोपर्यंत सुप्याचे ठाणे आपल्या खास हुकूमतीत येत नाही तोपर्यंत कऱ्हेपठाराचे पूर्ववेस मोकाट उघडी आहे व म्हणूनच स्वराज्याला धोक्याचे आहे असे महाराजांचे मत होते. सुपे परगणा शहाजीराजांना जहागीर होता. राजांनी तो संभाजी मोहिते यांच्या हाती सोपवला होता. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेबांचे भाऊ, राजाचे मेहुणे, महाराजांचे सावत्र मामा. संभाजी मोहिते हे सुप्याच्या गडीत राहून परगणाचा अंमल करीत. नाते तर मोठेच नाजूक होते. संभाजी मोहित्यांना महाराज मामा म्हणत, पण मोहिते मामांचे आपल्या भाच्यावर मुळीच प्रेम नव्हते. म्हणूनच सुपे ठाणे परगणा खास शहाजीराजांचा जहागिरीचा असूनही स्वराज्यात नसल्यासारखा होता. हळूहळू मामांच्या विरुद्ध अनेक तक्रारी शिवाजी महाराजांच्या कानी येऊन पोचू लागल्या. मामा लाच खाऊन रयतेवर जुलूम करू लागले होते. तिमाजी खंडो कुलकर्णी नावाच्या माणसाला मोहिते मामांनी अन्यायाने 3 महिने तुरुंगात डांबून ठेवले. त्याच्या हातात बेड्या घातल्या. त्याला खूप चोपून काढले. कशा करता? या कुलकर्ण्याने वतन विसाजी व रामाजी पणदरकर नावांच्या भावांना मिळवून देण्याकरता. या विसाजी व रामाजी यांनी या महान कार्याबद्दल मोहिते मामांना 1 घोडा व 157 रुपये लाच दिली होती.
खाल्ल्या लाचेला जागून मामांनी तिमाजी कुलकर्ण्याला 3 महिने छळून त्यांच्याकडून जबरदस्तीने वतनाची सोडचिठ्ठी लिहून घेतली व त्याला सोडून दिले. तिमाजी कुलकर्णी सुटला. त्याने न्याय मागण्यासाठी सरळ कर्नाटकचा रस्ता धरला. तिमाजी शहाजीराजांकडे गेला. मोहिते मामांना समजले आपले पाप राजांच्या कानापर्यंत गेले आहे. हे ऐकून मामांना काहीही वाटले नाही. मामा कोणालाही भीत नव्हते, भूताला किंवा परमेश्वरालाही नाही. संभाजी मामा मोहिते लाच खाण्यात पटाईत झाले होते, अगदी निर्लावले होते. एका पक्षाकडून लाच खायची आणि दुसऱ्या पक्षावर अन्याय करायचा. निरपराधाला खुशाल चोपून काढायचे, नाही ते जुलूम करायचे. असाच कारभार मामांनी चालवला होता. लाच खायची चटक मोठी भयंकर असते. माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ आणि लाच खायची चटक लागलेला माणूस सारखाच. भयंकर श्वापदच. मानव जातीचे वैरीच हे. गोळ्या घालून जागच्या जागी ठार करणे हाच या दोघांवर उपाय. मोहिते मामांचे नाते महाराजांशी मोठे नाजूक होते. महाराजांच्या सावत्र आईसाहेब तुकाबाई साहेब यांचे प्रत्यक्ष ते भाऊ होते. जिजाबाई साहेबांच्या सवतीचे भाऊ. आधीच तुकाबाई साहेब जिजाबाई साहेबांचा राग करीत. सवती मस्तर अन त्यातून जर अतिशय कठोरपणाने मामांचा मनसुबा हाताळला तर सवती मस्तर अधिकच भडकेल हे स्पष्ट दिसत होते. मामांच्या विरुद्ध कितीतरी शिकायती शहाजीराजांच्या कानावर जात होत्या. तिमाजीची ही नवी फिर्याद आली. राजांनी ती ऐकून घेतली. मेवण्याचे एकूण लक्षण काही त्यांना धड दिसले नाही. त्यांनी चिरंजीव शिवाजीराजांच्या नावाने पत्र लिहून तिमाजीस दिले व त्याला पुण्यास रवाना केले. तिमाजीच्या फिर्यादीची चौकशी करण्यास राजांनी चिरंजीव साहेबांस लिहिले होते. पण ते पत्र येण्याआधीच शिवाजी महाराज आपल्याबरोबर निवडक स्वार घेऊन सुप्याला निघालेले होते. दसरा होऊन गेला होता. दिवाळी 15 दिवसावर येऊन ठेपली होती. महाराज करे पठारात आले. गडीत फारशी फौजशी बंदी नव्हती. दरवाजावर पहारे होते. पाखरांच्या थव्याप्रमाणे महाराज आपल्या मावळ्यांसह सुप्याच्या घडीपुढे येऊन घोड्यावरून उतरले. सरळ आत चालू लागले. आता खासा राजा आला. शहाजीराजांचा लेक तो. धनीच नाही का? त्याला कोण थांबवणार? महाराज आत गेले आणि मामासाहेबांना सांगावा धाडला की दिवाळीचा पोस्त मागावयास आलो. वडीलधाऱ्या माणसांकडून पोस्त मागण्याची रीतच होती तेव्हा. मामांच्या निरोपाची वाटही न पाहता महाराज झपाझप मामांच्या महालाकडे गेले. मामांना कल्पनाही नव्हती की हा आपला भाचा अचानक येऊन घडीत शिरेल. दरवाजावर जागोजागी मावळ्यांनी चौक्या धरल्या. महाराज मामांच्या समोर जाऊन टाकले. महाराजांनी मामांना सरळ सांगितले की सुपे, ठाणे व परगणा आमच्या स्वाधीन करा. भलताच जबर पोस्ट मागितला भाच्याने मामापाशी. मामाचे दिवाळेच काढले की. मामांनी हा दांडगावा जाणला. त्यांनी साफ नकार दिला. आपले मालक शहाजीराजे. हा पोरगा कोण हुकूम करणार? वडिलांच्या हयातीतच जहागिरीत दंडेली माजवतो. हा संभाजी मोहितात थोरल्या महाराजांचा मी मेवणा आहे अशा गुरमीत धुंद होता तो. मामांचा बेत सरळपणे सुप्याचा ताबा देण्याचा नाही असे दिसताच महाराजांनी आपल्या मावळ्यांना हुकूम केला की गिरफ्तार करा मामासाहेबांना. क्षणात मोहिते मामा कैद झाले. मामा हादरले अन मामांच्या पेक्षा महाराजांचे सवंगडीच जास्त हादरले. आपल्या सावत्र आईच्या भावाला महाराज तडकाफडकी कैद करतील असे कोणाला वाटले नव्हते. त्या नाजूक नातलगाला गोंजारून आवर्जून सांगतील असे वाटले होते. महाराजांनी मामांना पहाऱ्यात बसवले. गडीचा ताबा घेतला. गडीत 300 घोडा, बराचसा खजिना, कापड चोपड व चीजवस्तू होती ती जप्त केली. दिनांक होते 24 सप्टेंबर 1656. महाराज नंतर मामांना भेटले. आदराने भेटले आणि म्हणाले की तुम्ही येथे स्वराज्यात राहा. परंतु मामांचे मन भाच्याविषयी कधीच नीट नव्हते. ते कसे राहतील? त्यांनी नाही म्हटले. तेव्हा महाराजांनी त्यांना सन्मानाने व उत्तम इंतजाम देऊन कर्नाटकात वडिलांकडे रवाना केले. सुप्याच्या ठाण्यावर येसाजी गणेश अत्रे यांचा हवालदार नेमले. सुपे कब्जात आले. आता जवळजवळ संपूर्ण कऱ्हे पठार स्वराज्यात आले. तिमाजी खंडेराव कुलकर्णी कर्नाटकातून परत आला. त्याने महाराज शहाजीराजांचे पत्र शिवाजी महाराजांना दिले. त्याची फिर्याद महाराजांनी साक्षी पुराव्यासह ऐकली व न्याय केला. त्याचे वतन त्याला दिले. आपल्या मेवण्याचे गुण शहाजीराजांना ठाऊक होते. सुप्याचा अशा प्रकारे शिवाजीराजांनी छापा घालून ताबा घेतला आणि कऱ्हे पठार देखील स्वराज्यात आले.